माझं नाव मंगला आहे. माझं वय 45 वर्ष आहे. मी एका शहरामध्ये राहते. माझा नवरा प्रकाश 10 वर्षापूर्वीच एका आजाराने या जगातून निघून गेला. आम्हाला एक मुलगा होता. मात्र तो परदेशामध्ये नोकरीसाठी गेला. यामुळे मी घरात एकटीच असायची. आमचे मोठे घर असल्यामुळे एवढ्या मोठ्या घरात मला एकटीला राहवत नसे. म्हणून मी बाजूच्या खोलीत नेहमी भाडेकरू ठेवत असे. काही दिवसांपूर्वीच भाडेकरूशी काही कारणावरून भांडण झाल्यामुळे तो तिथून निघून गेला. त्यानंतर मी दुसरा भाडेकरू ठेवला. तो कॉलेजला जाणारा मुलगा होता. त्याचं नाव करण होतं. तो सामान्य कुटुंबातला होता, पण मी त्याला त्याच्या शिक्षणासाठी मुद्दाम ठेवले होते. या वयातही मी दिसायला खूप छान होते, पण मला खूप दिवसांपासून ते सुख मिळालेलं नव्हतं. लोकांना वाटायचं की मी आता म्हातारी झाली, आता हिने आराम करायला हवा. पण मला या वयातही काय हवं आहे हे त्यांच्या लक्षात येत नव्हतं. म्हणूनच मी करणसारख्या एकट्या मुलाला मुद्दाम भाडेकरू म्हणून ठेवले होते. त्याच्याकडून मला माझी इच्छा पूर्ण करून घ्यायची होती. करणसारखा अभ्यासात व्यस्त असायचा. मी मुद्दाम त्याच्याकडे वारंवार जात असे. तास 2 तासांनी मी त्याला चहा बनवून द्यायचे. जेवणासाठी त्याने बाहेर मेस लावली होती. एक दिवस मी त्याला म्हटलं, बाहेर जेवण्यापेक्षा मी तुला जेवण बनवून देईन. पण तो नकार द्यायचा, कारण मेसवर त्याचे मित्र भेटत असत. माझ्या खोलीवर तो मित्राला ठेवण्यासाठी तयार होता. पण मी त्याला सांगितले होते, तू एकटा राहिलास तरच मी तुला राहू देईन, कारण मला त्याच्याकडून ते सुख हवं होतं. त्याला माझ्याकडे वळवण्यासाठी खूप दिवस लागले. काही दिवसांनी त्याच्या लक्षात आलं की या काकूंनी आपल्याला एकट्याला का ठेवलं असेल. माझं त्यांच्याकडे जाणं, त्याच्याशी गप्पा मारणं, त्याचं दुःख समजून घेणं, यामुळे तो माझ्या अगदी जवळ येऊ लागला. शिवाय तो कॉलेजला जाणारा तरुण मुलगा असल्यामुळे त्याचंही वय झालं होतं. त्यालाही माझी अडचण लक्षात आली होती. कॉलेजमधून आल्यानंतर दुपारी तो खोलीचा दरवाजा उघडा ठेवून बसायचा आणि माझ्याकडे पाहायचा. तेव्हा माझ्या लक्षात आलं की मला जे हवं आहे तेच त्यालाही हवं आहे, म्हणून तो माझ्याकडे आकर्षित झाला असावा. एके दिवशी मी जेवणात चिकन केलं होतं. मी त्याला जेवणासाठी बोलावलं. माझं एवढं मोठं घर पाहून तो म्हणाला, कमाल आहे काकू, एवढ्या मोठ्या घरात तुम्ही एकट्या राहता. मी म्हटलं, मी एकटी कुठे आहे, तू आहेस ना माझ्यासोबत. हे ऐकून त्याला खूप बरं वाटलं. आम्ही दोघांनी बसून जेवण केलं. जेवणानंतर तो म्हणाला, मी जातो, थोडा आराम करतो. मी म्हटलं, माझं एवढं मोठं घर असताना तू तिथे जाण्यापेक्षा इथेच आराम कर, म्हणजे मलाही बरं वाटेल. मी असं बोलल्यावर त्याच्या लक्षात आलं की आज काहीतरी वेगळं घडणार आहे. तो माझ्याकडे थांबायला तयार झाला. शेजारी पाजारी कोणी येत जातं याचं आम्हाला काहीच वाटत नव्हतं, कारण माझ्या नवऱ्याने खूप उंच कपांडून बांधलं होतं. टी व्ही पाहता पाहता तो सोफ्यावर आडवा झाला आणि थोडा वेळ झोपी गेला. मी त्याला उठवलं आणि म्हटलं, इथे खूप अडचणीचं होतंय, बेडवर जाऊन झोप. मी असं म्हटल्यावर तो उठला आणि माझ्या बेडवर जाऊन पडला. त्यालाही वाटत होतं की कोणीतरी आपल्या शेजारी यावं, म्हणजे आपल्याला ते सुख मिळेल. थोड्या वेळाने मी घरातील पंखा चालू केला आणि हळूच त्याच्याजवळ जाऊन झोपले. मी मुद्दामून पाय हलवत होते, जेणेकरून पैंजणाचा आवाज यावा. तो हळूच डोळे उघडून माझ्याकडे पाहत होता. मी पाहिलं की तो लगेच अंग बदलून डोळे मिटून घेतो. त्याला थोडी झोप लागल्यावर मी माझा पाय त्याच्या अंगावर टाकला आणि त्याच्या पायाला हळूहळू चोळू लागले. त्यानेही त्याला प्रतिसाद द्यायला सुरुवात केली. तो चांगलाच भावूक झाला होता. मला खूप दिवसांपासून ते समाधान मिळालेलं नव्हतं, म्हणून मी त्या तरुणाकडून दिवसभर ते सुख घेणार होते. तो तरुण असल्यामुळे सुरुवातीला त्याचा उत्साह कमी झाला, पण 2-3 वेळानंतर त्याचा आत्मविश्वास वाढत गेला. त्याने मला खूप थकवलं, पण खूप दिवसांनी ते सुख मिळाल्यामुळे मी आनंदात होते. त्या दिवशी आम्ही दोघेही खूप थकलो होतो, पण त्या दिवसानंतर तो माझ्याशी खूप प्रेमाने वागू लागला. त्याची माझ्याबद्दलची सर्व भीती दूर झाली होती. आता तो धीटपणे माझ्याशी वागू लागला. त्याचं सगळं लक्ष माझ्याकडेच होतं, कारण दररोज मी त्याला ते सुख देत होते. एके दिवशी तो मला म्हणाला,
काकू, तुमचं आता आराम करायचं वय आहे, पण तुम्ही या वयात तुम्हाला खूप त्रास देत आहात. मी म्हटलं, अरे वेड्या, मला तेच हवं आहे जे तुला हवं आहे. तू अजिबात लाजू नकोस. तुला जेव्हा जेव्हा वाटेल तेव्हा तू माझा आनंद घे. मी यासाठी खूप उत्सुक आहे. माझा उत्साह या वयातही कमी झालेला नाही. तू दमशील, पण मी कधीही थकणार नाही. पहिल्यापासून मला याची सवय होती. मध्ये खूप दिवसांचा गॅप पडल्यामुळे मी नाराज होते, पण आता तू मला खूप समाधान देतोस. तू वर्षानुवर्ष माझ्याजवळ राहा. मी तुझ्याकडून भाडेसुद्धा घेणार नाही. उलट मी तुला आनंद देत राहीन. आमच्यात एवढा विश्वास निर्माण झाला की पुढील 2 वर्ष तो माझ्यासोबत राहिला. त्याने माझा खूप आनंद घेतला आणि मलाही खूप समाधान दिलं. त्या 2 वर्षात मी खरोखर पुन्हा जिवंत झाले होते, कारण माझ्यासोबत तो होता, माझा. आम्ही दोघेही एकमेकांमध्ये एवढे गुंतून गेलो होतो की वयाचं अंतर कधीच जाणवलं नाही. तो मला काकू म्हणायचा, पण त्या शब्दात प्रेम होतं, आदर होता आणि त्याहूनही जास्त काहीतरी होतं. पण 2 वर्षांनी करणचं कॉलेज संपलं. त्याला नोकरी मिळाली. एक दिवस तो हातात केक घेऊन माझ्याकडे आला. काकू, माझी पहिली पगार आली, तो म्हणाला. माझ्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. खूप खूप अभिनंदन करण. तुझ्या यशात माझा हातभार आहे की नाही माहीत नाही, पण मला खूप आनंद झाला. त्याने केकचा एक तुकडा माझ्या तोंडात घातला आणि मग मला जवळ घेतलं. पण त्याच्या जवळकीत एक वेगळंच वैशिष्ट्य होतं. मला जाणवलं की तो आता काहीतरी वेगळं बोलणार आहे. काकू, मला पुण्याला जॉब मिळाला आहे. तिथल्या कंपनीत चांगली संधी आहे. मला जावं लागेल, त्याने नजर झुकवत सांगितलं. तो दिवस येईल हे मला माहीत होतं. 2 वर्ष म्हणजे फार कमी नव्हतं, पण तरीही त्याचं ऐकून माझं काळीज कोसळलं. मी हळूच बोलले, नाही. मी काहीच बोलले नाही. फार प्रयत्न करूनही डोळ्यातले अश्रू आवरता आले नाही. करणने माझा हात हातात घेतला. काकू, तुमच्याशिवाय मीही 2 वर्ष पूर्ण केली नसती. तुम्ही माझी आई नाही आहात, बहीण नाही आहात, पण माझ्या आयुष्यातली सर्वात महत्त्वाची व्यक्ती आहात. मी तुम्हाला कधीच विसरणार नाही. मी पण विसरणार नाही करण. पण तुझं आयुष्य पुढे आहे. तू जा, तुझं करिअर सांभाळ. मी तुझ्यासाठी नेहमी शुभेच्छा देईन. मी त्याला धीर देत म्हटलं, जरी माझं मन रडत होतं. करण गेला. पुन्हा एकदा ते मोठं घर मला एकटीचं झालं. यावेळी मात्र पूर्वीसारखं वाटेना. करणच्या आठवणी घराच्या प्रत्येक कोपऱ्यात होत्या. तो जिथे बसायचा तो सोफा, त्याची खोली, ते बेड, जिथे आम्ही असंख्य रात्री एकमेकात हरवून गेलो होतो. मी पुन्हा भाडेकरू ठेवायचा प्रयत्न केला, पण मनाला पटेना. मला करणसारखा दुसरा कोणी भेटेल असं वाटेना. खरं तर मला भेटायचंही नव्हतं. काही महिन्यांनी माझा मुलगा सुनील परदेशातून परतला. त्याचं लग्न ठरलं होतं. तो मला घेऊन जायला आला होता. आई, तू इथे एकटी कशी राहणार? चल माझ्यासोबत, आपण एकत्र राहू, तो म्हणाला. सुनीलसमोर मी काहीच बोलले नाही, पण करणच्या जाण्याचं, रिकामं झालेलं हे घर सोडून जाण्याचं मन होईना. या घराच्या भिंतींना आमच्या प्रेमाची साक्ष होती. या घरात मी पुन्हा एकदा तरुण झाले होते. इथेच मी जगायला शिकले होते. पण मुलाकडे जाण्याशिवाय पर्याय नव्हता. निघताना शेवटच्या क्षणी मी करणच्या खोलीत गेले. तिथे त्याचा एक फोटो होता, जो त्याने मला दिला होता. तो उचलला आणि मनातल्या मनात म्हटलं, धन्यवाद करण, मला जगायचं नवं कारण दिलंस. सुनीलबरोबर गेल्यावर नवीन जगात नवं आयुष्य सुरू झालं. सून घरी आली, नातवंड झालं, व्यवस्थेत. करण हळूहळू आठवणीत रूपांतरित झाला. पण कधीतरी एकटी पडले की, विशेषत पाऊस सुरू झाला की, गार वारा सुटला की माझं मन परत त्याच घरात, त्याच दिवसात हरवून जायचं. करण आजही मला वर्षातून एकदा तरी फोन करतो. आपल्या आयुष्यातली प्रगती सांगतो. त्याचं लग्न झाल्याचं कळलं. बायकोची गोष्ट सांगताना त्याच्या आवाजातला आनंद ऐकून मला बरं वाटलं. एक दिवस फोनवर तो म्हणाला, काकू, मी तुमचा ऋणी आहे. तुम्ही मला खूप काही शिकवलं. नात्यांची किंमत शिकवली, आयुष्य जगायचं आणि एन्जॉय करायची पद्धत शिकवली. करण, मीही तुझी ऋणी आहे. तू मला स्वतःला शोधून दिलं. मी म्हातारी नाही तर एक स्त्री आहे हे जाणून दिलं. यासाठी
मी तुझी नेहमीच ऋणी राहीन. मी म्हटलं. आज मी माझ्या मुलाकडे सुखाने राहते, नातवंडाशी खेळते, सुनेला मदत करते. पण आजही कधीतरी संध्याकाळी बाल्कनीत उभं राहून दूर क्षितिजाकडे पाहताना मला वाटतं की आयुष्यानं मला दोनदा जगायला दिलं. एकदा नवऱ्यासोबत आणि दुसरं करणसोबत. आणि त्या दुसऱ्या आयुष्यात मी काही चुकीचं केलं असं मला अजिबात वाटत नाही. जे हवं होतं ते मिळालं, जे मिळालं ते पुरेसं होतं आणि आता मी समाधानात आहे. हीच खरी गोष्ट आहे, हेच खरं आयुष्य आहे. कधीकधी सून मला म्हणते, आई तुम्ही खूप छान दिसता, खूप आत्मविश्वास आहे तुमच्यात. मी फक्त हसते. मला माहीत आहे हा आत्मविश्वास कुठून आला. तो करणच्या प्रेमातून आला, त्यानं दिलेल्या त्या 2 वर्षाच्या सुखातून आला. आयुष्य सुरळीत चाललंय, एक नवा अध्याय सुरू झालाय. पण जुने अध्याय कधीही विसरता येत नाही. ते अजूनही माझ्या मनाच्या एखाद्या गुप्त कप्प्यात दडलेले आहेत. आणि कधीतरी रात्री उशिरा सगळं घर झोपी गेलं की मी तो कप्पा उघडते आणि पुन्हा एकदा करणसोबतच्या त्या आठवणीमध्ये हरवून जाते. तो हिवाळा, तो उन्हाळा, तो पाऊस, प्रत्येक ऋतूत तो माझ्यासोबत होता आणि आजही तो माझ्यासोबत आहे. माझ्या आठवणींमध्ये, माझ्या श्वासात. करणच्या जाण्यानं माझं आयुष्य पुन्हा एकदा रिकामं झालं. पण यावेळी मात्र मी पूर्वीसारखी खचले नाही. कारण करणनं मला एक गोष्ट शिकवली होती. आयुष्य जगण्यासाठी कोणीतरी हवंच असं नाही, तर स्वतःसाठी जगायला शिकलं पाहिजे. 3 महिने उलटून गेले. एक दिवस माझ्या मोबाईलवर एक अनोळखी नंबर दिसला. समोरून आवाज आला, नमस्ते जी, मी अनिकेत बोलतोय. मी करणचा मित्र आहे. त्याने मला तुमच्याबद्दल सांगितलं होतं. मला पुण्यातून ट्रान्सफर होऊन इथे आलोय. राहायला जागा हवी. माझं हृदय जोरात धडधडू लागलं. करणचा मित्र? मी त्याला भेटायला बोलावलं. अनिकेत आला. तो करणसारखाच हुशार, सभ्य आणि गोड बोलणारा मुलगा होता. त्यानं सांगितलं की करणनं त्याला माझ्याबद्दल खूप सांगितलं आहे. मी कशी चांगली आहे, मी कशी मदत करते याचं वर्णन केलं होतं. अनिकेतला खोली दाखवताना माझं मन मात्र भूतकाळात रमलं होतं. याच खोलीत करण हसायचा, अभ्यास करायचा, माझ्यासोबत वेळ घालवायचा. अनिकेत म्हणाले, काकू मला ही खोली खूप आवडली, पण मी एकटाच राहणार आहे. तुम्ही सांगितलं की तुम्ही एकट्यालाच भाड्याने देता. हो, मी म्हटले, कारण मलाही एकटं असताना कुणीतरी हवं असतं जवळ. अनिकेत राहायला आला. सुरुवातीला सगळं साधारण होतं. तो ऑफिसला जायचा, संध्याकाळी परतायचा, पण हळूहळू त्याचं लक्ष माझ्याकडे वळू लागलं. एक दिवस तो म्हणाला, काकू करणनं खरंच बरोबर सांगितलं होतं. तुम्ही खूप छान आहात, फक्त देखणीच नाही तर मनानेही तरुण आहात. मी हसले, पण त्या हसण्यात एक वेगळंच आकर्षण होतं. अनिकेत करणसारखा नव्हता. तो अधिक धीट होता, अधिक स्पष्ट वक्ता होता. एके दिवशी त्याने थेट विचारलं, काकू करणने तुमच्यासोबतचे दिवस मला सांगितले होते. मलाही अशी संधी हवी. तुम्ही तयार आहात का? त्याच्या या स्पष्ट वक्तेपणाने मी स्तब्ध झाले. पण त्याच वेळी माझ्या अंगात एक वेगळीच ऊर्जा संचारली. मी म्हटले, तू माझ्यापेक्षा कितीतरी वर्षांनी लहान आहेस. तुझं आयुष्य पुढे आहे. काकू वय हा फक्त एक नंबर आहे. तुमच्यातला उत्साह, तुमची उमेद, तुमचं सौंदर्य हे सगळं मला आकर्षित करतं. करणने सांगितलं होतं की तुम्ही त्याला खूप काही शिकवलं. मलाही शिकायचंय, तो म्हणाला. त्या रात्री मी खूप विचार केला. करणनं मला एक गोष्ट शिकवली होती. स्वतःच्या इच्छा मान्य करायला शिकवलं होतं. अनिकेतमध्ये मला तोच उत्साह दिसला. पण त्याच वेळी मी विचार केला की हे योग्य आहे का? पण मग लक्षात आलं की जे योग्य वाटतं तेच खरं योग्य असतं. मी अनिकेतला संधी दिली आणि तो करणपेक्षाही वेगळा निघाला. करण शांत होता, संयमी होता, पण अनिकेत ज्वालामुखी होता. त्याच्यातली तरुणाईची ऊर्जा, त्याचा उत्साह यानं मी पूर्णपणे भारावून गेले. मी त्याला म्हटले, तू मला पुन्हा तरुण केलंस. काकू तुम्ही आहातच तरुण, फक्त तुम्हाला कोणी ते जाणून दिलं नव्हतं, तो म्हणाला. अनिकेत माझ्यासोबत 1 वर्ष राहिला, पण त्यानंतर त्याला परदेशात जाण्याची संधी मिळाली. जाताना तो म्हणाला, काकू तुम्ही माझ्या आयुष्यातल्या सर्वात खास व्यक्ती आहात. मी कधीच विसरणार नाही.
त्यांच्या गेल्यानंतर मी ठरवलं की आता पुरे झालं. मी आता खरोखरच एकटी राहायचं ठरवलं. पण नियतीला काही ओरच मंजूर होतं. एके दिवशी माझ्या दारात एक तरुणी उभी होती. तिचं नाव होतं रिया. ती नर्सिंगची विद्यार्थिनी होती. ती म्हणाली, काकू, मला राहायला जागा हवी. हॉस्टेलमध्ये खूप गोंधळ आहे. शांतपणे अभ्यास करायला जागा हवी. मी तिला बघितलं. तिच्या डोळ्यातली चमक, तिचा आत्मविश्वास मला भावला. पण मी तिला म्हटले, बेटा, मी फक्त मुलांनाच भाड्याने देते. का काकू? मी चांगली राहील. मी अभ्यासात व्यस्त असते. तुम्हाला काहीच त्रास देणार नाही, ती म्हणाली. मी तिला नकार दिला. पण ती निघून गेल्यावर माझं मन अस्वस्थ झालं. मी स्वतःशीच विचार करू लागले, मी फक्त मुलांनाच का ठेवते? याचं उत्तर मला माहीत होतं. पण तिच्या चेहऱ्यातली निरागसता, तिची आस मला छळू लागली. 3 दिवसांनी ती पुन्हा आली. काकू, प्लीज, मला खूप त्रास होतोय हॉस्टेलमध्ये. रात्री उशिरापर्यंत अभ्यास करते तर बायका म्हणतात की आम्हाला झोप येत नाही. सकाळी लवकर उठते तर म्हणतात की आम्हाला उशिरा झोपायचं आहे. मला शांत जागा हवी. तिचं बोलणं ऐकून माझ्या मनाने ठरवलं, बरं, येऊन राहा. पण मी एक कडक नियम सांगत आहे. तुझा अभ्यास, तुझं करिअर हे सगळं महत्त्वाचं आहे. रिया राहायला आली. सुरुवातीचे काही दिवस सगळं व्यवस्थित चाललं. ती अभ्यासात व्यस्त असे. मी तिला चहा नाश्ता करून द्यायचे. आमच्यात एक आई लेकीचं नातं निर्माण झालं. पण हळूहळू माझ्या लक्षात येऊ लागलं की रिया माझ्याकडे वेगळ्या नजरेने बघते. एके दिवशी रात्री उशिरा तिचा अभ्यास चालू होता. मी तिला दूध द्यायला गेले. तेवढ्यात वीज गेली. अंधारात मी तिला शोधू लागले. अचानक तिने माझा हात हातात घेतला. काकू, मी तुमच्यासोबत राहू का आज रात्री? मला एकटीला भीती वाटते. माझं मन जोरात धडधडू लागलं. मी कधी विचारही केला नव्हता की एखादी मुलगी असं मागेल. पण तिच्या आवाजातली असहाय्यता, तिचे थरथरता हात यानं मी नकार देऊ शकले नाही. बरं, ये, मी म्हटले. ती माझ्या बेडवर आली. सुरुवातीला दोघी शांत होतो. पण हळूहळू तिने गप्पा सुरू केल्या. तिचं बालपण, तिचे प्रॉब्लेम, तिचं आयुष्य सगळं सांगितलं. मीही तिला माझ्या आयुष्याबद्दल सांगितलं. करणबद्दल सांगितलं, अनिकेतबद्दल सांगितलं. ती म्हणाली, काकू, तुम्ही खूप छान आहात. तुमच्यात एक वेगळंच आकर्षण आहे. तुमच्यातली उमेद, तुमच्यातला उत्साह हे सगळं खूप सुंदर आहे. तिचं बोलणं ऐकून मला वाटलं की ही फक्त प्रशंसा आहे. पण पुढच्या क्षणी तिने माझ्या गालावर हळूवारपणे हात फिरवला. काकू, मला तुमची खूप आवड झाली. मी स्तब्ध झाले. रिया, तू वेडी तर नाही ना? मी तुझ्या आईच्या वयाची आहे. काकू, वय महत्त्वाचं नसतं, मन महत्त्वाचं असतं. तुमचं मन तरुण आहे. तुमच्यातलं स्त्रीत्व अजून जितकंच जिवंत आहे. मी ते अनुभवू शकते, ती म्हणाली. त्या रात्री मी काहीतरी वेगळं अनुभवले. स्त्री नात्याची सुरुवात झाली. स्त्रियाच्या कोमल स्पर्शाने, तिच्या प्रेमळ वागण्याने मी पूर्णपणे भारावून गेले. ती म्हणाली, काकू, पुरुषांपेक्षा स्त्रिया एकमेकींच्या भावना अधिक चांगल्या समजून घेऊ शकतात. तुम्हाला आजवर जे मिळालं नाही ते मी देऊ शकते. आणि खरंच रियासोबतचे दिवस वेगळेच होते. तिच्यातली संवेदनशीलता, तिचं माझ्या प्रत्येक भावना समजून घेणं, हे सगळं अप्रतिम होतं. मी तिला म्हटले, तू मला स्त्री म्हणून नव्यानं ओळख करून दिलीस. ती हसली. काकू, प्रेमाला लिंग नसतं, वय नसतं, फक्त मनाचा मेळ हवा असतो. रिया माझ्यासोबत 2 वर्ष राहिली. तिचं नर्सिंग पूर्ण झाल्यावर तिला मोठ्या हॉस्पिटलमध्ये नोकरी मिळाली. ती गेली, पण तिच्यासोबतच्या आठवणी कायम राहिल्या. आज मी 55 वर्षाची आहे. माझं मोठं घर आहे. माझ्याकडे भाडेकरू नाही. कधीतरी करण येतो, अनिकेत येतो, रिया येते. तिघंही आपापल्या आयुष्यात सेटल झाले. करणचं लग्न झालं, त्याला मुलगा झाला. अनिकेत प्रदेशात स्थायिक झाला आहे. रियाने स्वतःचं हॉस्पिटल सुरू केलं आहे. पण तिघांचंही प्रेम माझ्यावर कायम आहे. ते मला वेळोवेळी भेटायला येतात, माझी काळजी घेतात. माझं म्हणणं आहे की मी खरोखर भाग्यवान स्त्री आहे. मला 3 वेगवेगळ्या नात्यातून प्रेम मिळालं, पण जपणूक मिळाली, समाधान मिळालं. आज मी माझ्या बाल्कनीत बसून सूर्यास्त पाहते. माझ्या डोळ्यांसमोर ही 3 चेहरे सरकतात. करणचं शांत हास्य, अनिकेतचा उत्साह, रियाची कोमलता. मी स्वतःशीच हसते. या वयात मी काय गमावलं? काहीच नाही.
उलट मी खूप काही मिळवलं, स्वतःला शोधून काढलं, माझ्या इच्छा ओळखल्या, त्या पूर्ण केल्या. कोणी म्हणेल की हे चुकीचं आहे, पण मी म्हणते जे तुम्हाला आनंद देईल, जे तुमचं मन स्वीकारेल, तेच खरं आणि योग्य आहे. आयुष्य एकच आहे, ते जगायला शिका. स्वतःसाठी जगायला शिका, कारण शेवटी स्वतःचा आनंद हेच खरं सत्य आहे. माझ्या या अनुभवातून मी एवढंच सांगेन, वय फक्त एक संख्या आहे. मन तरुण असेल, उत्साह असेल, तर प्रत्येक वय सुंदर असतं. प्रत्येक वयात प्रेम मिळतं, आनंद मिळतो. फक्त तो स्वीकारण्याची दृष्टी हवी. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा.